वता करा, त्याच्यानंतर तेली किती कुंडी किती माळी किती हे आम्ही आमचं पाहून घेऊ, परंतु जनगणना होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तिसरी महत्वाची बाब जी आहे तीही तेवढीच महत्वाची आहे आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नयेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्याच्यासाठी आदरणीय बबनराव ठाम आहेत आणि त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कोणीही संशय घेण्याचं कारण नाही. ते वारंवार सांगतात की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांचं ओबीसीकरण होता कामा नये, चुकीचे दाखले देता कामा नयेत आणि जर दिले असेल तर ते रद्द करा, ही आपली मागणी असली पाहिजे. आणि आपण लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांपेक्षा पंतप्रधानांना किंबहुना जे आपले राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आहेत आदरणीय हंसराज भैया यांच्या माध्यमातून केंद्र स्तरावर लवकरात लवकर या गोष्टी करवून घेणं अत्यंत गरजेचं आहे. राजस्थानला तिथल्या मुख्यमंत्री आणि अनायसे तिथले जे बीजेपीचे अध्यक्ष आहेत तेही आमच्या समाजाचे आहेत. त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना हे सांगितलं की इथे संविधान चौकामध्ये ही आंदोलनं सुरू आहेत, तर याची दखल केंद्राने घ्यावी, शासनाने घ्यावी. परंतु दुर्दैवाने एक गोष्ट सांगावं लागतं की जे मागच्या 23 मध्ये ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवलं आणि आश्वस्त केलं, आम्ही त्यांच्या शब्दाला प्रमाण मानून 21 दिवसाचं आमचं इथलं ठाणं आम्ही उठवलं. त्या 21 दिवसापैकी 14 दिवस रमेश पिसे आपल्या वेगवेगळ्या जातीय संघटना आणि संघटनांतर्फे बसणारा मी होतो. उद्यापासून पुन्हा आम्ही येऊ, ताकदीने येऊ, सगळ्यांना आणू. कारण बबनराव काही कुठल्या एका जातीसाठी किंवा आपल्या स्वतःसाठी लढून नाही राहिले. टीका करणाऱ्यांनी थोडंसं अवधान बाळगलं पाहिजे की जर त्यांना कुठली गोष्ट स्वार्थापोटी घ्यायची असतील तर केव्हाही मिळू शकतं. परंतु कधी कधी आपण आपल्यामध्येच क्लॅशेस निर्माण करण्यामध्ये वस्ताद आहोत. परंतु जे कोणी करतायत त्यांच्यावरही आपण आक्षेप घेता कामा नयेत की ते इथे का बसले तिथे का बसलेत. आपणही राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जे पदाधिकारी जिथे जिथे असेल ते तिथे गेले पाहिजे ना. मग आम्ही बंडल काजरा इथे काढतो तर आपला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा माणूस तिथे गेला पाहिजे. बहुतेक जातात. 3 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर ओबीसी क्रांती दलाच्या माध्यमातून आणि विविध संघटनांच्या माध्यमातून एक जागृती यात्रा काढतोय, संविधानिक न्याय यात्रा. आणि ती वर्धेवरून सुरू होत आहेत. कारण 2 ऑक्टोबरला गांधी जयंती, शास्त्रीजींची जयंती असली तरी दसरा आहे, त्याच्यामुळे आपण 3 तारीख घेतली आहे. 3 तारखेला वर्धा आहेत आणि यवतमाळ आहेत, यवतमाळला मुक्काम आहेत. त्यानंतर 4 तारखेला वाशिम आणि बुलढाणा आहेत, बुलढाण्याला मुक्काम आहेत. 5 तारखेला अकोला आणि अमरावती आहेत, अमरावतीचा आम्हाला मुक्काम आहेत. आणि 6 तारखेला इथे त्याचा समारोप आहे. तर त्याच्यामध्ये मागण्या आपल्या याच आहेत. आणि मी हेही डिक्लेअर करतोय, आज आमची प्रेस कॉन्फरन्स पण आहे. ज्यांना ज्यांना यायचं असेल किंवा आदरणीय बबनरावांना मी विनंती करेल की आपणही जर शरदरावांना किंवा इतर कोणाला जर पाठवायचं असेल प्रतिनिधी म्हणून तर तिथे नेमकी आमची भूमिका काय आहे ती आपण जाणून घ्या. कोणी कोणाच्या विरोधात नाही आहेत. परंतु जेव्हा आपण अशा कुठल्या मिटिंगा घेतो तर सर इतरही संघटनांच्या लोकांना आपण बोलवत चला. आम्ही जेव्हा गोव्याला येतो, दिल्लीला येतो, मुंबईला येतो, सगळ्या ठिकाणी येतो, आम्हालाही थोडंसं प्रातिनिधिक स्वरूपाने ज्या ज्या वेगवेगळ्या संघटना येतात तर त्यांनाही 2 मिनिटं बोलण्याची आणि विचार व्यक्त करण्याची संधी त्याही मंचावर दिली पाहिजेत. कारण होतं काय की प्रत्येक जण नाही म्हटलं तरी, कारण जरांगे हा एका जातीसाठी लढतो, आपण 374 जातीसाठी लढतो आहेत. त्याच्यामुळे 374 वेगवेगळे विचार प्रवाह राहणार आहेत आणि तुमच्या नेतृत्वाखाली सगळे एकत्र येतील. जर कोणी इकडे तिकडे सरकणारा असेल तर त्यालाही समजवण्याचं काम मी करेल. कारण अशाही लोकांची संघटनेमध्ये गरज असतं. आणि जोपर्यंत आपण एकजुटीने लढणार नाहीत तोपर्यंत आपल्या पदरी काहीच पडणार नाहीत. दुसरी गोष्ट ही आहे की आपण ऍक्शनला रिॲक्शन देतो, आपण ऍक्शन नाही करत. म्हणजे जरांगे उठलात तेव्हा आपल्याला जाग आली, परंतु त्यांनी तर मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र सरकारला 3 महिने आधी सांगितलं होतं की मी या तारखेला येणार आहेत. आणि एका दिवसासाठी जर येऊन राहिले तर 3-3 दिवस तिथे हायकोर्टासमोर, कोर्टासमोर आणि पूर्ण त्या मुख्य केंद्रावर पूर्ण आंघोळी करणं, रस्ते बंद करणं. आणि प्रशासन काहीच करत नाही, सरकार काहीच करत नाही, गृहमंत्री काहीच करत नाहीत. याचा अर्थही समजून झालात की तिकडे तो त्यांनाही चेतवतो, इकडे तुम्हालाही बसवतो आणि उल्लू आपला सीधा करतो. प्रश्न असा आहे की सगळ्या वाटेकरूमध्ये, मग ती राजकीय सत्ता असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, या सगळ्यामध्ये ओबीसींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात वाटा मिळाला पाहिजे, ही आपली मागणी असू द्या.
आणि कोण निवडून येतं कोण पडतं यापेक्षा आमचे ओबीसीचे प्रश्न कोण सोडवतो याची आपल्याला दखल घेणं गरजेचं आहे. एक मोठं आव्हान आपल्या सगळ्यांसमोर आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघासमोर सर्व ओबीसी बांधवांसमोर येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागून राहिल्या. जे जे म्हणतात केंद्रातलं सरकार महाराष्ट्राचं सरकार आणि त्यांना सहयोगी किंवा विरोधातले आणि त्यांना सहयोगी या सगळ्यांना एक प्रश्न आपण आता केला पाहिजे आदरणीय कायवाडे साहेब की जर आम्ही 60% आहोत तर या 60% ओबीसींना तुम्ही पहिले 60% ज्या आमच्या जागा आहेत त्या पहिले रिझर्व करा. रिझर्वेशन पहिले आम्हाला द्या. ते 27% नको, ते 19% नको, आम्हाला पूर्ण 60% पाहिजेत किंवा कमीत कमी 52% तरी मंडल आयोगाच्या शिफारशीप्रमाणे पाहिजेत. तेवढ्या जागा पहिले तुम्ही आमच्या वेगळ्या काढा. तेव्हा समजेल आपल्याला की आपल्या जागा कोण लुटतायत. आम्ही ओबीसीचा न्याय देऊ असं म्हणता म्हणता एकाच घरामध्ये जर 3-3 खासदार असेल 4-4 आमदार असेल तर बबनरावचं आणि रमेश पिसेचं खाऊन कोण राहिलं याचाही आपण विचार केला पाहिजे ना. म्हणून आपली ही मागणी असली पाहिजे की ते कुठलंही इलेक्शन असो, स्थानिक स्वराज्य संस्थांचं असो, आमदारकीचं असो, खासदारकीचं असो, विधान परिषद असो, राज्यसभा असो, कुठल्याही इलेक्शन मध्ये 60% जर आम्ही आहो हे जर तुम्ही मान्य करता तर जेव्हा जनगणना होईल तेव्हा होईल. परंतु हे मान्य आहेत की 60% ओबीसी या कमीत कमी या भारतामध्ये आहेत. तर पहिले तुम्ही 60% जागा त्या सगळ्या पक्षांनी ओबीसी साठी सोडलेच पाहिजे. त्याच्याशिवाय आम्ही कुणालाही इतरत्र माणसाला मतदान करणार नाही हा दबावही आपण निर्माण केला पाहिजे ना. जरांगे म्हणतो की माझ्या मागण्या मान्य नाही झाला तर मी सरकार उलथून पाडील. एका माणसात जर तेवढी ताकद आहे तर या देशातल्या 60% ओबीसी मध्ये ती ताकद का नसावी. हाही आपला आवाज आपण बुलंद केला पाहिजे. आणि येत्या काळामध्ये जसं आमच्या एका बांधवांनी बोललं आपलं आक्रमण जे आहे हे तीव्र झालं पाहिजे, आंदोलन तीव्र झालं पाहिजे. फार मिळमिळीत धोरण आणि बार्गेनिंगचं धोरण किंवा ज्याला आपण एक तडजोड म्हणतो ते तडजोड करण्यापेक्षा आमच्या मागण्या आम्ही आता मान्य करून घ्यायच्या की जेव्हा आपण जातनीय जनगणना कराल तेव्हा करा, परंतु येणाऱ्या प्रत्येक इलेक्शन मध्ये 60% जागा आम्हाला सोडा. 100पैकी 60 रुपये हे आमच्या खात्याला वळता करा. मग आमची संख्या कुंड्यांची नागपूरमध्ये किती आहे, तेल्यांची किती आहेत, माळ्याची किती आहे आम्हाला माहित आहे. त्या पद्धतीने आम्ही बसून त्याचं ऍडजस्टमेंट आम्ही करू. पण आपल्या नावावर भलतच जर इथे जर केंद्रात जात असेल आणि सत्तेत जात असेल आणि आपण जर त्यांच्यासाठी जर टाळ्या वाजवू तर ते तुम्हाला टाळ्या वाजवण्यासाठीच बोलवतील. कृपा करून आपण टाळ्या जर वाजवायचं असेल तर बबनरावांसाठी वाजल्या पाहिजेत, जीवतोडे साहेबांसाठी वाजल्या पाहिजेत, सचिन राजूरकर साठी वाजल्या पाहिजे, आमच्या ताईसाठी वाजल्या पाहिजे, आमच्या वैद्य साहेबांसाठी वाजल्या पाहिजेत, सगळ्यात शेवटी रमेश पिसेसाठी वाजल्या पाहिजेत. कारण तो प्रामाणिकपणाने प्रत्येक या आंदोलनामध्ये असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की सर्व संघटनांची एक एकत्रित बैठक या निमित्ताने याच मंचावर बोलवा, सगळ्यांना बोलवा आणि सगळ्यांचं ऐकून घ्या. सगळ्यांचा सन्मानही झाला पाहिजे. कुठलं एकही लेबल एकेकाळी किंवा एकेकी असं लागता कामा नयेत. कारण लोक फाटे फोडायला तयार असतात, लढायला फार वेळ लागतो. परंतु आपणही आक्रमक असलं पाहिजे आणि लवकर एक अल्टिमेटम द्या की जर या दरम्यान पर्यंत जसं आपण मागे म्हटलं होतं आताही अल्टिमेटम द्या की या तारखेपर्यंत आमच्या या मागण्यांवर आपण विचार करायला येत नाही. जरांगेंबद्दल आणि मराठ्यांबद्दल बोलू नका, त्यांच्याबद्दल बोलण्याचं काही कारण नाही. आमचं 60% आरक्षण आम्हाला द्या हीच मागणी आपली असली पाहिजे. जातनिहाय जनगणना करा, जी काही 50%ची कॅब आहे ती हटवा, या आपल्या मागण्या असल्या पाहिजेत. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जे काही कुंड्यांना किंवा मराठ्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र चुकीच्या पद्धतीने दिले आहेत तर ते रद्द करा, ही आपली मागणी असली पाहिजे. आणि एक अल्टिमेटम आताच द्या की या तारखेपर्यंत जर आपण सरकारने निर्णायक भूमिका घेऊन त्या जरांगेंशी बोला तुम्ही नंतर, परंतु पहिले राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या या विचार मंचावर या आणि डिक्लेअर करा की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला 60% तुमच्या जागा देऊ. अन्यथा या तारखेपासून आम्हीही आमरण उपोषणाला बसेल आणि त्या आमरण उपोषणामध्ये बसण्यामध्ये पहिला नंबर प्राध्यापक रमेश पिसेचा असेल. बिलकुल शेवटपर्यंत बसायचं. तो तर समजून आला की असा हडकापूर आहे, मी खाता पिता आहे, लवकर काही दम सोडणार नाही. म्हणून आक्रमक झालं पाहिजे. जय ओबीसी, जय भारत.
जय संविधान. धन्यवाद पिसे सर. आपल्यामध्ये माननीय श्री मधुकर अध्यक्ष धनोजी कुणबी समाज महासंघ नागपूर यांचा जाहीर झालेला आहे. मी त्यांचा शब्दसंग्रहाने स्वागत करतो आणि तावडे सरांना आणि राजूरकर सरांना